नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपण या व्हिडिओच्या मार्फत सोयाबीनचे दर चढ उतार बघणार आहोत। सोयाबीनचे दर किती मिळत आहेत, सोयाबीनला कितीपर्यंत भाव मिळत आहेत या व्हिडिओच्या मार्फत आणि कोणत्या बाजार समितीमध्ये किती दर मिळत आहेत हे सविस्तर माहिती व्हिडिओ बघणार आहोत। त्यासाठी आपण अशाच अपडेट पाहण्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा। चला तर व्हिडिओला आपण सुरुवात करूयात। सर्वात प्रथम आपण माजलगावमध्ये बघूयात। आवक आहे 1251 क्विंटलची, 4000 ते 5100। सर्वसाधारण आपल्याला 5000 रुपये दर पाहायला मिळत आहेत। त्यामध्ये आपण 2 नंबरचं बघूयात, राहुरी आणि वांबुरीमध्ये 7 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे। त्यामध्ये 4652 ते 4700 रुपये आपल्याला सरासरी पाहायला मिळालेली आहे आणि सरासरी बघितले 4676 रुपये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। सिल्लोडमध्ये बघितले आपण 35 क्विंटलची आवक आपल्याला पाहायला मिळालेली आहे, म्हणजे एकदाच कमी आपल्याला क्विंटलची पाहायला मिळालेली आहे। दर आहेत 4600 आणि 4800 पर्यंत दर पाहायला मिळालेले आहेत। कारंजामध्ये बघितले आवक आहे 5000 क्विंटलची, पण दर एकदम कमी आहेत, 4625 रुपये, 5175 रुपये आणि सरासरी आपल्याला 5000 रुपयाने सोयाबीन पाहायला मिळालेले आहे। पण सर्वात जास्त आवक आपल्याला या तालुक्यात पाहायला मिळालेली आहेत। कोरेगावमध्ये बघितले 5328 रुपये आपल्याला प्रति क्विंटल पाहायला मिळालेला आहे। त्यामुळे सर्वात आवक पण कमी आहे, पण दर एक मिडियम आपल्याला पाहायला मिळालेला आहे। वडवणीमध्ये बघितले 4200 ते 5000 पर्यंत आणि सरासरी 4261 पर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहे। तर त्यामध्ये आपण विदर्भ महाराष्ट्र बाजार समितीचे आता बघणार आहोत। विदर्भामध्ये पण बघूयात आपण। पहिल्यांदा आहेत यवतमाळ आणि यवतमाळमध्ये आपल्याला काळी सोयाबीनमध्ये आपल्याला बघण्यात मिळणार आहे। त्यामध्ये पहिलं बघितलं असेल तुम्ही यवतमाळ आणि आवक आहे 828 क्विंटलची, 4200 ते 5500 पर्यंत, सरासरी आपल्याला 4850 पर्यंत पाहायला मिळालेली आहे। महक लोकल आवकमध्ये 900 क्विंटलची आवक, 4400 ते 5400 पर्यंत आपल्याला पाहायला मिळालेली आहे आणि सरासरी पाहायला गेले की 5150 रुपये आपल्याला आवक पाहायला मिळालेले आहे। त्यानंतर बघूयात लासर निफाडमध्ये पांढरी सोयाबीन बघितले 3900 ते 5222 आणि सरासरी 5200 पाहायला मिळालेले आहे। चिखलीमध्ये आपल्याला पिवळ्या सोयाबीनची आवक 2500 क्विंटलची आवक पाहायला मिळालेली आहे। त्यामध्ये दर पाहायला गेले की 4200 ते 5300 या आपल्याला दर पाहायला मिळालेले आहे। त्यामध्ये आपल्याला सरासरी पाहायला मिळत आहे म्हणजे 4750 रुपये। तर त्यानंतर आपण बघणार आहोत वाशिममध्ये पिवळी सोयाबीनचं बघितलं आहे 2700 क्विंटलची आवक पाहायला मिळाली आहे, 4775 ते 6235, सरासरी आपल्याला 5650 रुपये पाहायला मिळाले आहे। वाशिममध्ये बघितलं आहे 4750 रुपये ते 5190 रुपये पाहायला मिळत आहेत। उंबरखेडमध्ये बघितले 4000 ते 5400 रुपये, सरासरी 5370 रुपये आपल्याला पाहायला मिळालेले आहेत। यामध्ये आपण इतर बाजार बघूयात। दिग्रजमध्ये बघूया 5595, मंगरुळपीरमध्ये बघितलं आहे 5750 रुपये, सावनेर बघितलं आहे 5150 रुपये, मूर्तिजापूर बघितले 4840 रुपये, बुलढाणामध्ये 4800 रुपये, घाटजीमध्ये बघितलं 4500 रुपये, राजुरामध्ये बघितलं आहे आपण 4915 रुपये आणि काट्रोलमध्ये बघितलं आहे 4850 रुपये, पुलगावमध्ये बघितलं आहे 4750 रुपये आणि सिर्दी सेलूमध्ये बघितलं आहे 5111। या व्हिडिओच्या मार्फत आपण बाजार समितीचे अपडेट बघितलेले आहेत। त्यासाठी आपण हा व्हिडिओ आवडला असेल आणि उपयुक्त वाटला असेल आपण शेतकरी बांधवांपर्यंत शेअर करू शकता आणि हा व्हिडिओ आवडला तर आपल्या या व्हिडिओला एक लाईक करा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपल्या कुठल्याही प्रश्न असल्यास आपल्याला कमेंट करून नक्की कळवा। भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।